राजस्थानमधील अजमेर इथं 32 वर्षापूर्वी देशाला हादरवून सोडणारं सेक्स रॅकेट उघडकीस आलं होतं। समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या घरातील 17 ते 20 वर्ष वयाच्या तब्बल 100हून अधिक मुलींची नग्न छायाचित्र वासनांधांनी काढली होती। त्या आधारे त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात येत होते। अजमेरमधीलच फारुख चिश्ती याच्या फार्म हाऊसवर हा अमानुष प्रकार सुरू होता। वासनांधांनी फार्म हाऊसवर आलेल्या मुलींचे जबरदस्तीने काढलेले नग्न फोटो व्हायरल केल्यानं त्यांची अब्रू धुळीस मिळाली होती। अब्रूच्या भीतीनं यातील काही मुलींनी आत्महत्याही केल्या। या प्रकरणाचा भांडाफोड कोणतीही भिडबाड न ठेवता आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता दैनिक नवज्योतीनं केला होता। त्यांनी वृत्तपत्रात ज्या मुलींचे नग्न फोटो काढण्यात आले होते ते फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध केले। पण यामध्ये मुलींची ओळख लपविण्यात आली असली तरी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या नराधमांचे फोटो मात्र असंख्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चोख झालं होतं। नवनवीन फोटोंसह एकामागोमाग एक सविस्तर वृत्तांत नवज्योतीमध्ये प्रसिद्ध होत असल्यानं देशभर खळबळ उडाली होती। संतप्त जनभावना लक्षात घेऊन हे प्रकरण सत्तारूढ असणाऱ्या तत्कालीन भैरवसिंग शेखावत सरकारनं CID सोपवलं होतं। सन 1992 पासून सेक्स रॅकेटचा खटला न्यायालयात सुरू होता। रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या 16 नराधमांवर खटला भरण्यात आला। त्यापैकी 8 जणांना 1998 साली जन्मठेपेची शिक्षा झाली। एकानं जामिनावर बाहेर येताच पत्नीसह विष पिऊन आत्महत्या केली होती। एक जण अद्याप फरारच आहे, तर उर्वरित 6 जणांना दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी न्यायालयानं जन्मठेप सुनावले। ज्या मुलींवर बलात्कार झाला होता त्यांचं वय आज घडीला 50 ते 55च्या दरम्यान आहे, तर आरोपींची लाकडं स्मशानात पोचलेत। अन्याय झालेल्या मुलींना कायदेशीरदृष्ट्या न्याय मिळाला असला तरी इतक्या विलंबानं लागलेल्या निकालाला न्याय म्हणावं का असा प्रश्न मनात निर्माण झालाय। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, आपण पाहताय सत्यवेद। आता तुम्हाला प्रश्न पडेल की 100हून अधिक मुली नराधमांच्या वासनेला बळी तरी कशा पडल्या, त्या फार्म हाऊसवर कशा गेल्या? नराधम त्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी जेव्हा त्या मुलींना बोलवायचे तेव्हा त्यांनी नकार देण्याचं धाडस का दाखवलं नाही? हे प्रकरण अन्य कोणत्याच वृत्तपत्रानं उघडकीस का आणलं नाही? नवज्योतीचा तो धाडसी पत्रकार कोण? एक ना दोन नानाविध प्रश्नांचा गुंता आपल्या मनात निर्माण झाला असेलच। त्याचीच उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आज करतोय। इस मतलब की दुनिया में कौन किसी का होता है, धोखा वही देता है जिस पर भरोसा होता है असं म्हणतात। त्याचा प्रत्यय इथं आलाय। विशेष म्हणजे बळी पडलेल्या सर्व मुलींना फसवून फार्म हाऊसवर आणण्यात आलं होतं आणि ज्यांनी मुलींना तिथं आणलं त्या होत्या त्यांच्या खास मैत्रिणी। फार्म हाऊसवर त्या मुली तिच्या खास मैत्रिणीसोबत हसत हसत एंट्री करायच्या, मात्र एक्झिट करताना त्यांची अब्रू गेलेली असल्यानं कशाला जगायचं असा उद्विग्न विचार त्यांच्या डोक्यात असायचा। अतिशय थंड डोक्यानं आरोपींनी रचलेल्या षडयंत्रात 100हून अधिक मुली बळी पडल्या। त्याचा प्रारंभ असा झाला। नराधमांनी अजमेरच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलासोबत खास मैत्री केली, पण त्यांचं लक्ष त्यांच्या प्रेयसीकडे होतं। विश्वास संपादन केल्यावर मुलाला फार्म हाऊसवर बोलावून त्याचे अश्लील फोटो काढले। हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं। फोटो व्हायरल करायचे नसतील तर प्रेयसीला फार्म हाऊसवर आणण्याचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला आणि स्वतःची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्रेयसीच्या अब्रूचा त्यानं बाजार मांडला। ज्या मुलीवर त्यानं जीवापाड प्रेम केलं तिलाच तो फार्म हाऊसवर घेऊन गेला आणि हैवानाच्या ताब्यात दिलं। नराधमांनी प्रेयसीवर बलात्कार करून तिचे नग्न फोटो काढले आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ। स्वतःच्या वासनेची भूक भागवण्यासाठी आरोपींनी त्या तरुणीला तिच्या आणखी मैत्रिणींना बोलावण्यास सांगितलं, अन्यथा नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। बदनामीच्या भीतीनं ती तरुणी तिच्या काही शाळकरी मैत्रिणींना फार्म हाऊसवर घेऊन आली। नराधमांनी त्यांच्यावर देखील बलात्कार करून त्यांचे नग्न फोटो काढून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा धंदा सुरू केला। या पद्धतीनं सुमारे 100हून अधिक मुली फार्म हाऊसची पायरी चढल्यात आणि त्यांच्या वासनेच्या शिकार ठरल्यात। त्यातील एका मुलीनं जरी काय व्हायचं ते होऊ दे, पण मी माझ्या मैत्रिणीला धोका देणार नाही असा निश्चय करून
मैत्रिणींना फार्म हाऊसवर घेऊन आल्या नसत्या तर. पण या जर तर मध्ये पडण्यात आता काहीच अर्थ नाही. घडायचं ते घडून गेलंय. त्यावेळी तर सोशल मीडिया नव्हता, मग नग्न फोटो व्हायरल कसे झाले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. नराधमांनी मुलीचे नग्न फोटो ज्या लॅबमध्ये दिले होते तिथून हे फोटो लीक झालेत. लॅबमधील काही वाचनांधांनी त्याच्या अधिक प्रती काढून घेतल्यात आणि त्यांनी त्या मुलींना शोधून त्यांना ब्लॅकमेल केलंय. या प्रकरणास राजकारणाची देखील किनार आहे. यातील आरोपी फारुख चिश्ती हा अजमेर युवक काँग्रेसचा तत्कालीन अध्यक्ष तसंच चिश्ती कुटुंबातील दरगाहचा खादिम होता. नफीस चिश्ती हा अजमेर इंडियन नॅशनल काँग्रेसचा उपाध्यक्ष तर अनवर चिश्ती हा सहसचिव होता. याशिवाय इतर आरोपीही वजनदार होते. अशा पार्श्वभूमीवर हे प्रकरण उघडकीस आणायचं असेल तर जीवाचं बरं वाईट होणार याची मनाशी पक्की फुणगाट करूनच पत्रकारांना कार्यरत राहणं क्रमप्राप्त होतं. त्या काळी तसा एक खमक्या पत्रकार निघाला, तो म्हणजे संतोष गुप्ता. त्यांनी पहिला वृत्तांत प्रसिद्ध केला. त्याचं शीर्षक होतं मोठ्या लोकांच्या मुली होतात ब्लॅकमेलिंगच्या बळी आणि अजमेरमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर गुप्ता यांनी लिहिलेल्या मालिकेमुळेच हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. या प्रकरणातही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास वेळ लावला होता. वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होऊन 15 दिवस झाले तरी आरोपींना ताब्यात घेण्यास पोलीस कचरतच होते. अखेर गुप्ता यांनी छायाचित्रासह दुसरा वृत्तांत प्रसिद्ध केला. त्याचं शीर्षक होतं विद्यार्थिनींना ब्लॅकमेलिंग करणारे मोकळे कसे. यानंतर मात्र तपासाची चक्र पोलिसांना फिरवावीच लागली आणि एकामागोमाग एक 18 जणांना अटक करण्यात आली. बलात्कार झालेल्या 30 युवतींनी धाडसानं निवेदनं सादर केली. त्या आधारेच खटला उभा राहिला आणि उशिरानं का होईना पण नराधमांना शिक्षा झाली. इशरत अली, अनवर चिश्ती, मोइजुल्ला पुतान अलाहाबादी, शमसुद्दीन उर्फ मॅराडोना या चौघांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती सर्वोच्च न्यायालयानं 10 वर्षाच्या कारावासात बदलली आहे. 2003 साली ज्यांना शिक्षा झाली ते आज उजळ माथ्यानं समाजात फिरतायत. शेवटी सत्याचाच विजय होतो असं आपण नेहमी म्हणतो, पण प्रत्येक वेळी सत्याचाच विजय शेवटी का होतो, प्रारंभी का होत नाही असा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेचा विलंब पाहता अनेकांच्या मनात आहे. 100 मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी नव्हे तर केवळ जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. याला काय म्हणावं. बलात्काऱ्यांना जर बसेल अशी शिक्षा भविष्यात दिली गेली नाही तर बदलापूरच्या घटनेनंतर उडालेल्या जनउद्रेकाचा वणवा देशभर पसरण्यास वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.